नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धार्थ मस्के, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस. आज आपण टेन्स या विषयावर भाष्य करणार आहोत. टेन्स हा विषय आपण डिस्कस करणार आहोत. ओके. घडून गेलेल्या गोष्टी आणि ज्या गोष्टी घडत आहेत किंवा असलेल्या गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टी, ही ह्या सगळं सांगण्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत म्हणजे टेन्स, काळ. आणि इंग्लिश ग्रामरमधला टेन्स हा पार्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. कारण या टेन्समुळं इंग्लिश कन्व्हर्सेशन जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी जमू शकतं. त्याचबरोबर इंग्लिश रायटिंग, स्पेशली एसे रायटिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन, आकलन, इंग्लिश या विषयाचं आकलन, हे सगळं करत असताना आपल्याला टेन्सचा वापर करावा लागतो. किंवा टेन्स जे आहे ते जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला बऱ्यापैकी परफेक्ट इंग्लिश ही येऊ शकते. कारण जवळपास हे सगळं आपलं होल इंग्लिश नॉलेज जे आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला टेन्स हा अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट आहे. तर टेन्स, TENSE, टेन्स म्हणजे काळ. आता या काळाचे एकूण 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. जवळपास आपण मराठीमध्ये सगळे काळ जे आहेत यापूर्वी शिकलेलो आहोत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. सो नाउ what is the meaning of tense? So tenses denote the time of action. They show when the work is done. एखादी क्रिया ही केव्हा घडत आहे, एखादी क्रिया ही केव्हा घडते, त्यावरून आपण त्याचं वर्गीकरण जे आहे ते काळामध्ये करू शकतो. जसं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. दीज आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. म्हणजे 3 प्रकार आपल्याला काळाचे लक्षात घ्यावे लागतात. मग त्याच्यामधलं पहिलं आहे, पहा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स एक्सप्रेसेस an action that is currently going on or habitual performed. Habitual actions. आता पहा, हॅबिच्युअल ॲक्शन ज्या आहेत त्या सगळ्या प्रेझेंट टेन्समध्ये असतात. आता हॅबिच्युअल ॲक्शन्स ज्या आहेत, या हॅबिच्युअल ॲक्शन्स हे आपण दैनंदिन जीवन जगत असताना ज्या काही आपण क्रिया आपल्याकडनं होत असतात, क्रिया ज्या काही घडत असतात, जसं की आजची ही क्रिया आहे की मी तुम्हाला काळ हा विषय शिकवतोय, टेन्स हा विषय शिकवतोय. आता ही शिकवतोय म्हणजे ही शिकवण्याची क्रिया जी आहे ती माझी चालू आहे. मग ही एकूण सगळी कृती जी आहे ही कृती कुठल्या काळामध्ये येणार आहे? प्रेझेंट टेन्समध्ये. सो प्रेझेंट टेन्स जे आहे ते प्रेझेंट टेन्स यालाच आपण वर्तमान काळ, जे सध्याला चालू आहे, जो चालू असलेला काळ जो आहे तो म्हणजे वर्तमान काळ. आणि या वर्तमान काळाचे पुन्हा 4 प्रकार पडतात, ज्याला उपप्रकार आपण म्हणूया. मीन्स present tense is divided into 4 types. First one is a simple present tense, then second one is a present continuous tense, then third one is a present perfect tense, and then last one is a present perfect continuous tense. आता ही जी काही एकूण उपप्रकार आहेत, ही उपप्रकार आपल्याला पाहत असताना याचं फॉर्म्युला किंवा याचं एक सूत्र असतं.
म्हणजे कोणता काळ आहे हे ओळखण्यासाठी, कारण शेवटी क्रियापदावरच सगळं अवलंबून असतं की क्रियापद नेमकं कुठलं घेतलेलं आहे. म्हणजे V1 हे मूळ क्रियापद आहे की त्या क्रियापदाचं भूतकाळ आहे, त्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे, त्या क्रियापदाला एस और एस लावलेला आहे, किंवा क्रियापदाला ING आहे. त्याचबरोबर त्याला ऑक्झिलरीज जे आहेत त्या ऑक्झिलरीज वर्ब्स ते कोणते वापरले गेलेले आहेत, हे सगळं जे आहे हे सगळं आपल्याला काळावर अवलंबून असतं. आणि जी क्रिया घडत असते किंवा जी काही क्रियापद जे व्हर्ब ज्याला आपण व्हर्ब म्हणतो, हे व्हर्ब जे आहे ते व्हर्ब वरून आपल्याला नेमकं काळ कोणता आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे आपण आज सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स हे पाहूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. So the simple present tense is used to indicate a habitual action. It is used to denote scientific fact and universal truth and to work. Universal truth. वैश्विक सत्य. ताजमहल is a beautiful. आता ताजमहल मध्ययुगीन काळामध्ये बांधलेला आहे, आजही आहे. ताजमहल इज अ ब्युटिफुल. ओके. सायंटिफिक फॅक्ट असतील का जे काम असेल, हे सगळं आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये एक्सप्रेस करता येतं किंवा प्रेझेंट टेन्स हा त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. तर प्रेझेंट टेन्स जो आहे तो प्रेझेंट टेन्स याचा विचार करत असताना आपल्याला 4 बाबी विचारात घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये एक असर्टिव्ह रूल आहे, दुसरा निगेटिव्ह रूल आहे, इंट्रोगेटिव्ह रूल आहे आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह असर्टिव्ह आहे. जे सूत्र तुम्हाला मी म्हटलेलं आहे किंवा जो फॉर्म्युला जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स याचा फॉर्म्युला, मग याचा फॉर्म्युला पाहत असताना आपल्याला फक्त काही त्याचा स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे ज्याला आपण मराठीमध्ये विधान वाक्य म्हणतो, सेंटेन्स विधान वाक्य, विधानार्थी वाक्य. मग विधानार्थी वाक्य याचा एवढा जर आपण विचार केला तर विधानार्थी वाक्याचा विचार जर आपण करू तर हे तितकंसं पुरेसं नाही. मग त्यामुळे आपल्याला विधानार्थी वाक्यासोबतच निगेटिव्ह नकारात्मक वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, या सगळ्यांच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. ओके. मग त्यानुसार पहा की असर्टिव्ह रूल किंवा असर्टिव्ह रूल जो आहे, मग असर्टिव्ह रूल हा पाहत असताना आपल्याला त्याचा फॉर्म्युला हा लक्षात घ्यावा लागतो. मग फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 मूळ क्रियापद, सब्जेक्ट प्लस V1 प्लस एस और ES, म्हणजे या क्रियापदाला एस और ES लावलेला असेल आणि त्याचबरोबर प्लस ऑब्जेक्ट या असेल नसेल. यानुसार आपण जर एखादं स्टेटमेंट जर पाहिलं, एक्झाम्पल जर पाहिलं तर शी राईट्स अ लेटर. शी सब्जेक्ट वाक्याचा करता, राईट्स अ लेटर. इथे WRITE राईट क्रियापद वापरलेलं आहे. मग या राईटला एस हा प्रत्यय लागलेला आहे. मग राईटला एस हा प्रत्यय लागला, राईट्स, अँड ॲज युजल ऑब्जेक्ट इज दॅट अ लेटर. असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस एस और ES प्लस ऑब्जेक्ट, दॅट इज assertive rule or assertive formula of the simple present tense. Then याचाच आपण निगेटिव्ह रूप जर पाहिलं तर निगेटिव्ह रूपामध्ये किंवा निगेटिव्ह स्वरूप जे आहे त्या निगेटिव्ह स्वरूपामध्ये त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस डज नॉट. इथे निगेटिव्हसाठी एक बदल झालेला आहे, बाकी फॉर्म्युला सूत्र ॲज इट इज.
फक्त निगेटिव्ह रूल असेल किंवा निगेटिव्ह फॉर्म्युला जर त्या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म्युला आपण जर वापरला असेल तर त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस डज नॉट प्लस V1 प्लस एस और ES प्लस ऑब्जेक्ट हे ॲज इट इज सगळ्याचे फॉर्म्युला आहे. मग ते या ठिकाणी डज नॉट हे वापरलेलं आहे. म्हणजे यासाठी एक्झाम्पल आपण ते पाहूयात. जे वर घेतलेलं आहे तेच एक्झाम्पल आपण जर त्याला वरच्या वाक्याला निगेटिव्ह जर केलं तर शी डज नॉट राईट अ लेटर. शी डज नॉट राईट अ लेटर. देन सिंपल प्रेझेंट टेन्स हे इंटरॉगेटिव्ह रूलनुसार किंवा इंटरॉगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे इंटरॉगेटिव्ह स्टेटमेंटचा फॉर्म्युला किंवा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. मग त्या फॉर्म्युलानुसार डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस S or ES प्लस ऑब्जेक्ट. ओके. अँड द एक्झाम्पल इज डज शी राइट्स अ लेटर. डज शी राइट्स अ लेटर. देन इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह असर्टिव्ह. इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स जे आहेत या पद्धतीने होणार आहे. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो डज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस SES प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे त्यानुसारच डज शी नॉट राइट्स अ लेटर. डज शी नॉट राइट अ लेटर. या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा अतिशय सोपे फॉर्म्युले जे आहे केवळ स्ट्रेट फॉरवर्ड एकच फॉर्म्युला नाही तर असर्टिव्ह निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह रूल त्याचबरोबर इंट्रॉगेटिव्ह अँड निगेटिव्ह असर्टिव्ह या अनुषंगाने आपण हा विचार करू शकतो. नंतर आहे प्रेझेंट टेन्समधलाच एक उपप्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इट इज यूज्ड टू शो an action that started in the past and has just finished. क्रिया जी आहे ती चालू झालेली आहे आणि ती चालू झालेली क्रिया जी आहे ती नेमकी आता संपलेली आहे. हे इंडिकेट करण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स जे आहे ते वापरावं लागतं. आणि मग या परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे पुन्हा असर्टिव्ह रूल, निगेटिव्ह रूल, इंटरॉगेटिव्ह रूल आणि इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह रूल काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ओके. तर याचा फॉर्म्युला आहे पहा असर्टिव्ह रूलचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. यानुसार एक्झाम्पल आपण पाहूया. तिथे शी सब्जेक्ट आपण घेतला शी प्लस हॅज रिटन अ लेटर. आता इथं रिटन जे आहे ते V3 आहे. हे राईट V1 रोट WROT रोट V2 and written 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 that is V3. सो स्टेटमेंट जे आहे किंवा ह्या फॉर्म्युलानुसार त्याचं वाक्य जे आहे ते या पद्धतीने होणार की शी हॅज रिटन अ लेटर. देन निगेटिव्ह रूल और निगेटिव्ह फॉर्म्युला दॅट इज इन सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट. इथे फक्त नॉट घातलेलं आहे बाकी ॲज इट इज आहे. त्यामुळे एक्झाम्पल आपण जेव्हा पाहू तेव्हा एक्झाम्पलमध्ये शी हॅज नॉट रिटन अ लेटर. शी हॅज नॉट रिटन अ लेटर. याचा इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युला आता इथे सब्जेक्ट जे आहे ते सब्जेक्ट मात्र थोडा पुढे सरकतो म्हणजे काय सुरुवातीला हॅव किंवा हॅज हे घ्यावं लागतं. मग हॅज आणि हॅव कुठे घ्यायचं हे यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. यानुसार हॅज और हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. दॅट इज द एक्झाम्पल इज हॅज शी रिटन अ लेटर. हेच आपल्याला निगेटिव्ह पण करता येईल. निगेटिव्हचं फॉर्म्युला जे आहे ते तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं की नॉट जर घातलं तर निगेटिव्ह होतो. मग ते कुठे घालायचं तर तो फॉर्म्युलानुसार हॅज हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V3
प्लस ऑब्जेक्ट. V3 यालाच आपण पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब किंवा ज्याला मराठीमध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणतो. आणि त्यानुसार एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल, हॅज शी नॉट रिटन अ लेटर. ओके. त्यानंतर पुढचा म्हणजे तिसरा उपप्रकार जो आहे तो प्रेझेंट टेन्समधला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट continuous tense. This tense show the action and which started in the past and is still continuing. क्रिया चालू झालेली आहे आणि ती चालू झालेली क्रिया जी आहे ती सध्याला चालू आहे आणि ॲक्शन किंवा क्रिया जी आहे ती स्टार्ट झालेली होती, सुरुवात झालेली होती, पण ती आता अजून पण ती कंटिन्यू चालू आहे. हे दर्शवण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागतो आणि त्यानुसार असर्टिव्ह रूल जो आहे तो असर्टिव्ह रूल फॉर्म्युला, असर्टिव्ह स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह जे वाक्य आहे विधान वाक्याचा त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार एक्झाम्पल असं होईल, शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. मग या ठिकाणी बदल काय आहे, एकतर कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं कंटिन्युअस म्हणजे क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला बीन हे घ्यावं लागतं आणि क्रियापदाला ING आणि शेवटी ऑब्जेक्ट. मग त्यानुसार शी हॅज बीन रायटिंग अ लेटर हे त्याचं वाक्य होईल. हेच आपण निगेटिव्ह रूलनुसार जर पाहिलं, निगेटिव्ह फॉर्म्युला, मग या निगेटिव्ह फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव नॉट बीन प्लस वर्ब V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. याचं स्टेटमेंट जे आहे, शी हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हेच आपण वाक्यामध्ये टाकूयात हा फॉर्म्युला. त्यानुसार पहा, वाक्याची सुरुवात जी आहे इंट्रोगेटिव्ह म्हटल्यानंतर इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य जे आहे तेच आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं जर पाहायचं असेल तर हॅज शी बीन रायटिंग अ लेटर. हॅज शी बीन रायटिंग अ लेटर. हेच आपल्याला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स देखील करता येईल. त्यासाठी फक्त नॉट घालायचं आणि त्यानुसार वाक्य जे आहे ते या पद्धतीने होणार, हॅज शी नॉट बीन रायटिंग अ लेटर. या पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे आपण पाहू शकतो. यानंतर एक मध्येच आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स राहिलं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इट इज यूज्ड टू एक्सप्रेस एन ॲक्शन टेकिंग प्लेस ॲट द टाइम ऑफ द स्पीकिंग. ज्यावेळेस आपलं बोलणं चालू आहे, बोलणं चालू असताना त्यावेळेसची क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो. जसं मी तुम्हाला शिकवायला तुम्हाला सांगितलं ना, उदाहरण देखील की मी शिकवतोय, आय एम टीचिंग नाव, आय एम टीचिंग नाव. मग इथे क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला ING घ्यावं लागतं क्रियापद. आणि त्यानुसार असर्टिव्ह रूलमध्ये, असर्टिव्ह रूलनुसार किंवा असर्टिव्ह फॉर्म्युलानुसार याचा फॉर्म्युला या पद्धतीने होईल की सब्जेक्ट प्लस एम इज आर. आता एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर, फर्स्ट सेकंड पर्सन थर्ड पर्सन यानुसार आपल्याला एम इज आर हे ऑक्झिलरीज किंवा हे सहाय्यकारी क्रियापद जी आहेत ती वापरायची असतात.
आणि त्यानुसार सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. अतिशय सोपं. जनरली आपल्याला हा काळ जो आहे तो रेग्युलर हे आपण ज्यावेळेस टॉकिंग कन्व्हर्सेशन करत असतो त्यावेळेस हा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्यावेळेस आपली सगळी क्रिया जी आहे ती या काळाच्या अनुषंगाने घडत असते. ओके. सो याचं एक्झाम्पल जे आहे ते फॉर्म्युलानुसार सब्जेक्ट जो आहे तो शी ऑक्झिलरी जी आहे ती इज या ठिकाणी घ्यावी लागेल. ऑक्झिलरी वर्ब. शी इज रायटिंग अ लेटर. शी इज रायटिंग अ लेटर. फॉर्म्युलानुसार आपण या पद्धतीने स्टेटमेंट बनवतो. त्यानंतर निगेटिव्ह रूल. आता इथे फक्त नॉट घालायचं, पण ते नॉट कुठं घालायचं हे देखील महत्त्वाचं लक्षात असलं पाहिजे. नॉट जे आहे ते आपल्याला ऑक्झिलरी वर्ब जे आहे त्या ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आपल्याला नॉट घालावं लागतं. मग त्यानुसार याचं सूत्र जे आहे ते सूत्र या पद्धतीने होईल. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि याचं एक्झाम्पल मग यानुसार होईल. शी इज नॉट रायटिंग अ लेटर. देन इंटरॉगेटिव्ह रूल. इंटरॉगेटिव्ह रूल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये साहजिकच सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरीज येईल. एम इज आर पैकी एक, त्यानंतर सब्जेक्ट येईल. ओके. आणि बाकी V1 आहे आणि त्याला ING जोडलेला आहे. बाकी शेवटी ऑब्जेक्ट लिहायचा असतो. एजची रायटिंग. एजची रायटिंग आधी ते ऑब्जेक्ट घेतलेलं नाही किंवा आपण ॲडिशन देखील टाकू शकतो की एजची रायटिंग अ लेटर, एजची रायटिंग अ ड्रामा, एजची रायटिंग अ पोएट्री. या पद्धतीने आपण कुठलंही एक्झाम्पल जे आहे ते त्याच्यामध्ये घालू शकतो. इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह रूल जो आहे त्याच्यानुसार एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ING ऑब्जेक्ट. त्यानुसार वाक्य जे आहे ते इज शी नॉट रायटिंग अ लेटर. यानुसार आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे एकूण प्रेझेंट टेन्समधले आपले 4 उपप्रकार जे आहेत ते या पद्धतीने पाहू शकतो. त्यानंतर पुढील काळ पास्ट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये भूतकाळ म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना या अनुषंगाने. आपला हिस्ट्री सब्जेक्ट आहे. हिस्ट्री सब्जेक्टच मुळात काय, भूतकाळात घडून गेलेल्या घटना ज्या आहेत त्या घटनांची माहिती इतिहासामध्ये असते. म्हणजे पूर्ण इतिहास जो आहे तो पास्ट टेन्समध्ये असतो आणि पास्ट टेन्समध्ये असतो म्हणूनच त्याला इतिहास म्हणतात. इतिहास सब्जेक्ट हिस्ट्री. ओके. सो पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स जे आहे ते अ टेन्स एक्सप्रेसिंग एन ॲक्शन that has happened or a state that previously existed. हे घटना घडून गेलेली आहे किंवा आता नेमकीच ती घटना घडलेली आहे, त्यासाठी पास्ट टेन्स वापरायचा असतो. आणि जसं आपण प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पाहिले तसेच पास्ट टेन्सचे देखील 4 उपप्रकार जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आपल्याला या सर्वांचे फक्त फॉर्म्युले पाहिजेत. पहा आता सिंपल पास्ट टेन्स आता कुठे वापरायचा असतो. सिंपल पास्ट टेन्स यूज्ड टू इंडिकेट एन ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट. भूतकाळात एखादी घटना घडून गेलेली असेल तर त्यासाठी ते इंडिकेट करण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापरायचा असतो. इट ऑफन ऑकर्स विथ ॲडव्हर्ब ऑफ टाईम. समटाइम्स इट इज यूज्ड विदाउट एन ॲडव्हर्ब ऑफ टाईम यूज्ड फॉर पास्ट हॅबिट. हे भूतकाळातल्या आपल्या सवयी ज्या आहेत त्या देखील आपण या काळामध्ये इंडिकेट करू शकतो. आणि त्यानुसार त्याचं एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर पहा याचं एक्झाम्पल आपण पाहूया. पहा सिंपल प्रेझेंट टेन्समधलं सिंपल पास्ट टेन्समधलं आपल्याला एक वाक्य पाहिजे. आय प्लेड फुटबॉल व्हेन आय वॉज अ चाइल्ड.
इथे काय केलेलं आहे, used for past habit. I played football when I was a child. आता या ठिकाणी पहा, असर्टिव्ह सेंटेन्सेस किंवा असर्टिव्ह रूल जो आहे तो असर्टिव्ह रूल पहा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. She wrote a letter. She wrote a letter. या ठिकाणी असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे तो असर्टिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने असणार आणि त्यानुसार शी रोट अ लेटर. हेच आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा निगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीने पाहणार आहोत की सब्जेक्ट प्लस डिड नॉट. पण इथे एक बदल जो आहे तो V1 घ्यावा लागतो. ठीक आहे, V1 म्हणजे मूळ क्रियापद, कारण आपण इथे भूतकाळाचं इंडिकेशनसाठी डिड घेतलं ना आपण, डिड. त्यानुसार वाक्य जे आहे ते शी डिड नॉट राईट अ लेटर. शी डिड नॉट राईट अ लेटर का शी डिडंट राईट अ लेटर. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसनुसार पहा, डिड याचा फॉर्म्युला डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार डिड शी राईट अ लेटर. तेच आपण इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस यानुसार घेऊया की फॉर्म्युला डिड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क हा विसरता येणार नाही. त्यानुसार याचं वाक्य जे आहे ते या पद्धतीने होणार, डिड शी नॉट राईट अ लेटर. यानंतर पास्ट टेन्समधला दुसरा उपप्रकार पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट continuous tense. The past continuous tense, it is used to denote an action going on at some time in the past. Means simple continuous tense, it is used to denote an action going on at some time in the past. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. कंटिन्युअस टेन्स, पण ही भूतकाळात घडून गेलेली आहे. त्यानुसार असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे तो असर्टिव्ह फॉर्म्युला हा सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार एक्झाम्पल शी वॉज रायटिंग अ लेटर. किंवा हेच निगेटिव्ह सेंटेन्स या पद्धतीने असणार आहे की सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार वाक्य जे आहे ते शी वॉज नॉट रायटिंग अ लेटर. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स नुसार इंटरॉगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो इंटरॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य त्याचा फॉर्म्युला. मग यामध्ये वॉज वेअर प्लस सब्जेक्ट, कारण इथे इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट हा ऑक्झिलरीच्या नंतर येत असतो किंवा क्रियापदाच्या नंतर येत असतो. ठीक आहे. मग वॉज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क, इट इज कंपल्सरी. त्यानुसार वाक्य जे आहे ते वॉज शी रायटिंग अ लेटर. हेच आपल्याला निगेटिव्ह पण करता येईल की वॉज शी नॉट रायटिंग अ लेटर. फॉर्म्युला सेम आहे, फक्त नॉट घालायचं आहे तिथे, तेव्हा तेवढं एक लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. इथे पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे. मीन्स इट इज यूज्ड टू डिस्क्राइब अन ॲक्शन कंप्लीटेड बिफोर अ सर्टन मोमेंट इन द पास्ट, usually a long time ago. If two actions happened in the past, past perfect is used to show the action that took place earlier. जेव्हा
हे जर दोन क्रिया ज्या आहेत त्या दोन क्रिया घडून गेलेल्या असतील तर त्या दोन क्रिया घडून जात असताना एक क्रिया जी आहे ती आधीच घडलेली असते मग ती घडून गेलेली असते. मग याचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर असर्टिव्ह फॉर्म्युला पहा, म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेल्या आहेत. जनरली दोन भूतकाळातली वाक्य जर घेतलेली असतील त्याच्यामधलं एक वाक्य जे आहे ते पास्ट परफेक्ट टेन्सचं असतं. ओके, तर असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे ते असर्टिव्ह सेंटेन्सचं फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानुसार एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल असं होईल, शी हॅड रिटन अ लेटर. शी हॅड रिटन अ लेटर. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स आता इथे फक्त नॉट फक्त घालायचं आहे, त्याच्यानुसार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. ओके, मग एक्झाम्पल याचा असं असणार आहे, शी हॅड नॉट रिटन अ लेटर. शी हॅड नॉट रिटन अ लेटर. कारण इथे V3 खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब किंवा क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे निगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो निगेटिव्ह फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस, हे महत्त्वाचं लक्षात घ्या की इथं पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब म्हणजे V3 आणि प्लस ऑब्जेक्ट. ओके, देन नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्हमध्ये प्रश्नार्थक फॉर्म्युला जो आहे तो प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला हा या पद्धतीने असणार आहे की हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि त्यानुसार एक्झाम्पल जे आहे ते हॅड शी रिटन अ लेटर. हॅड शी रिटन अ लेटर हेच आपण निगेटिव्ह फॉर्म्युला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह जर आपण पाहिलं तर सरळ वाक्य जे आहे ते वाक्याच्या ठिकाणी नॉट एवढा एक बदल फक्त आहे आणि तो नॉट जो आहे तो क्रियापदाच्या तिसरं रूप जे आहे त्याच्या पूर्वी हा शब्द घ्यायचा असतो. त्यानुसार हॅड शी नॉट रिटन अ लेटर. पास्ट टेन्समधला शेवटचा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. ठीक आहे, इट इज यूज्ड टू डिनोट an action that began before a certain point in the past and continued up to some time in past. भूतकाळात क्रिया जी आहे ती घडून गेलेली दाखवण्यासाठी, ती कंटिन्यू दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा वापरावा लागतो. याचा असर्टिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड बीन. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING आणि ऑब्जेक्ट. यानुसार वाक्य जे आहे ते शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. हेच आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये शी हॅड बीन जे आहे ते शी हॅड नॉट बीन एवढा फक्त बदल आहे याच्यामध्ये की इथे बीनच्या आधी नॉट घालायचं. त्यानुसार शी हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आणि इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युलामध्ये हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हॅड शी बीन रायटिंग अ लेटर. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हमध्ये एक्झाम्पल सरळ वाचून दाखवतो तुम्हाला सांगतो की हॅड शी नॉट बीन रायटिंग अ लेटर. बस या पद्धतीने आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची फॉर्म्युले जे आहे ती फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतात. त्यानंतर शेवटचा काळ आहे तिसरा काळ तो म्हणजे फ्युचर टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये भविष्यकाळ म्हणतो. अ टेन्स इज एक्सप्रेसिंग एन ॲक्शन दॅट हॅज नॉट येट हॅपन्ड or a state that does not yet exist. या क्रिया जी आहे ती क्रिया घडून गेलेली नाही आहे किंवा क्रिया जी आहे ती झालेली नाही आहे. त्यासाठी आपल्याला म्हणजे पुढे भविष्यामध्ये होणारी क्रिया होणारी जी असते ती काय झालेली शक्यच नसते ना, आहे की नाही. मग त्यानुसार फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आणि या भविष्यकाळामध्ये घडणारी जी क्रिया आहे ती क्रिया आपण इंडिकेट करू शकतो. आणि त्यानुसार याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर शी विल राईट अ लेटर एक्झाम्पल आहे. मग याचे देखील आपल्याला 4 प्रकार पाहायला भेटतात. जसं
सिंपल फ्युचर टेन्स हे साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ, त्यानंतर फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ओके, simple future tense. This tense tells us about an action which has not occurred yet and will occur after saying or in a future. भविष्यामध्ये घडणारी गोष्ट. याचा पॉझिटिव्ह किंवा असर्टिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट. वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे मूळ क्रियापद. त्यानुसार शी विल राईट अ लेटर. शी विल राईट अ लेटर. निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते फक्त या ठिकाणी नॉट घालायचं आहे, म्हणजे विल किंवा शॅलच्या नंतर नॉट घालणे. जसं इथे शी विल नॉट राईट अ लेटर. इंट्रॉगेटिव्ह फॉर्म्युला याच्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते आधी घ्यायचं, विल किंवा शॅल आहे की नाही. विल शॅल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट आणि प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते मात्र घ्यावं लागतं. आणि त्यानुसार विल शी राईट लेटर. इंट्रॉगेटिव्ह फॉर्म्युलामध्ये फक्त नॉट इथे एक बदल आहे, विल शी नॉट राईट लेटर. ओके, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स भविष्यातील क्रिया चालू दर्शवते, चालू असणारी दर्शवते भविष्यातील. इट इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ऑनगोईंग और कंटिन्यू ॲक्शन इन फ्युचर. भविष्यकाळामध्ये चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स जे आहे ते वापरावं लागतं. ओके, मग यानुसार असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे किंवा ऑफर्मेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो आहे सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस बी प्लस V1 प्लस ING अँड ऑब्जेक्ट. पण त्यानुसार शी विल बी रायटिंग अ लेटर. याचाच निगेटिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस बी प्लस वर्ब V1 प्लस ING ऑब्जेक्ट. त्यानुसार ह्याचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल शी विल नॉट बी रायटिंग अ लेटर असं होईल. इंट्रॉगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब प्लस ING आणि ऑब्जेक्ट. विल शी बी रायटिंग अ लेटर. इंट्रॉगेटिव्हमध्ये नॉट फक्त घालायचं, त्यानुसार विल शी नॉट बी रायटिंग अ लेटर. फ्युचर परफेक्ट tense. It is used to express an action which will occur in a future and will be completed by certain time in future. Okay. याचा अफर्मेटिव्ह किंवा असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीने आहे. सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव. इथे एक बदल जो आहे तो हॅवचा आहे. हॅव प्लस V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. मग त्यानुसार याचं उदाहरण जे आहे ते शी विल हॅव रिटन अ लेटर. त्याचबरोबर दुसरं याचा निगेटिव्ह स्टेटमेंट जे आहे की निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते या पद्धतीने असणारे सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. यानुसार वाक्य जे आहे ते शी विल नॉट हॅव रिटन अ लेटर. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो क्वेश्चन मार्क असलेला विल शी हॅव रिटन अ लेटर म्हणजे फॉर्म्युला विल शॅल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब. हेच आपण निगेटिव्ह फॉर्म्युला इंटरोगेटिव्हचा निगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो फक्त नॉट घालून करावा लागतो. त्यानुसार विल शी नॉट हॅव रिटन अ लेटर. आधी यामध्ये शेवटचा आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. The future perfect continuous tense
आता हा कधी वापरायचा असतो पहा. इट इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन दॅट विल कम आज at a fixed time in a future and will continue for same time in a future. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा भविष्यामधील क्रिया जी आहे ती कंटिन्यू दाखवण्यासाठी चालू असलेली भविष्यात चालू असलेली क्रिया जी आहे ती दर्शवण्यासाठी आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा वापरावा लागतो. हा वापरत असताना आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युलाच इथे महत्त्वाचा असतो. फॉर्म्युलानुसार आपण ते वाक्य जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो कुठल्या काळामधलं आहे. मग त्यानुसार पॉझिटिव्ह किंवा असर्टिव्ह फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव बीन वर्ब म्हणजे V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता पहा याचा एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. याचा निगेटिव्ह फॉर्म्युला जो आहे तो विल हॅव बीन. तर या ठिकाणी विलच्या नंतर नॉट घ्यायचं जसं शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस वर्ब ING ऑब्जेक्ट. शी विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. याचा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जे आहे इंट्रॉगेटिव्हमध्ये आपल्याला शॅल किंवा विल हे सुरुवातीला घ्यायचं आणि त्यानंतर सब्जेक्ट टाकायचं. त्यानुसार शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. ओके. त्यानुसार वाक्य जे आहे किंवा एक्झाम्पल जे आहे ते विल शी हॅव बीन रायटिंग अ लेटर. अँड लास्ट वन इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट्स किंवा सेंटेन्स याच्यामध्ये विल शॅल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट हॅव बीन वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. व त्यानुसार विल शी नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. या पद्धतीने एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. तर मित्रांनो हे सगळे जे काही रूल किंवा फॉर्म्युले जे आहे त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक वर्ब घेतलं राईट. मग या राईटवरच राईट रोट रिटर्न त्याला ॲमेझार लावलं कुठे वाक्य काळानुसार. हॅव लागलं हॅड लागलं शॅल लागलं विल लागलं. तर म्हणजे पहा एक क्रियापद आपण वापरलं विल राईट. मग राईट हे जर जेव्हा आपण क्रियापद वापरलं राईट हे जेव्हा आपण वर्ब वापरलं त्या राईटवर या वर्बवर सगळ्या क्रिया झालेल्या आहेत आणि या सगळ्या क्रिया या सर्व क्रिया ज्या आहेत ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या वर्बवर झालेल्या आहेत आणि त्या क्रियानुसार आपल्याला काळ जो आहे तो ओळखायचा असतो. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी मी जे एक स्टेटमेंट दिलेले किंवा एक वाक्य दिलेले तर प्रत्येकाने काय करा की याचे 10 जर वाक्य तयार केले प्रत्येक फॉर्म्युला याचे जर 10 वाक्य तयार केले तर तुम्हाला टेन्स हा पार्ट जो आहे तो बऱ्यापैकी प्रॅक्टिस होईल जेणेकरून तुम्ही टेन्स हा पार्ट अतिशय परफेक्ट करू शकाल. तर मला वाटतं टेन्समध्ये या सगळ्या गोष्टी या मी कव्हर केलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. तुम्ही हे सगळं लक्षात घेतल्यानंतर बघा हे सोपा पार्ट आहे तसं फॉर्म्युले सगळे याच्यामध्ये असल्यामुळे हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा लक्षात ठेवा आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर वाक्य जर बनवत गेलात तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे तो पुढे भविष्यामध्ये होणार आहे. कारण इंग्लिश जे आहे ते इंग्लिशमध्ये विशेषतः कन्व्हर्सेशन करताना टॉकिंग करताना किंवा तुम्हाला एखादा निबंध लिहिताना किंवा तुम्हाला जे काही एक्सप्रेस करायचं असेल तर एक्सप्रेस करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात. त्यामुळे तुम्हाला काळ जे आहे ते मी या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सर्व मित्रांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू. सगळ्यांनी हे पूर्ण जो एकूण काळ हा टॉपिक आहे किंवा टेन्स हा जो टॉपिक आहे हा टॉपिक लक्ष देऊन ऐका निश्चितपणे तुमचा फायदा होईल. ओके धन्यवाद.